दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब विडी गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत अतिवृष्टीमुळे आलेले संकट दूर करून पंचनामे करून विडी कामगार कुटुंबियांना आर्थिक मदत करा अशी मागणी मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने रहिवासी महिला विडी कामगारांसह विष्णू कारंपुरी महाराज व श्रीनिवास चिलवेरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात तालुका दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथील मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या अ व ब वसाहतीत 11 सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे विडी कामगारांचे जनजीवन प्रभावित झाले आहे। त्याचबरोबर संसर्गजन्य रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे, म्हणून गरीब कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत। तरी माननीयांनी त्या पूर परिस्थितीची पूर्ण पाहणी आणि पंचनामे करून गरीब महिला विडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती सदर निवेदनात करण्यात आली। यात प्रमुख मागण्या: पूर परिस्थितीची पाहणी करून पंचनामे करून कामगारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, पूर्व परिस्थिती येईपर्यंत कामगारांच्या कुटुंबियांना मोफत आहार आणि औषधोपचार पुरवण्यात यावेत, शासकीय यंत्रणेकडून अतिवृष्टीमुळे सखल भागात जमा झालेले पाणी हटवण्याबाबत, अतिवृष्टीमुळे विषारी जंतूंमुळे होणारे धोके नाहीसे करण्याबाबत, तात्काळ रहिवाशांना सुरक्षा पुरवण्यासाठी हातावर पोट असलेले गरीब कामगारांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, ती याबाबत आर्थिक मदत करण्यात यावी, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तेथील रहिवासियांची शासनामार्फत देखभाल व्हावी, बेकायदेशीररित्या नाल्याचे पाणी अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करावे अशा मागण्यांचा समावेश आहे। विष्णू कारंपुरी महाराज व श्रीनिवास चिलवेरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गुरुनाथ कोळी, विठ्ठल कुराडकर, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, रुपाली मिरगाळे, गीता भागवत, बालमणी गजेली, सुवर्णा कोमाकुल, मीनाक्षी मूषण, अर्चना पाटील, ललिता येलका, व्यंकटेश कोंगारी, पद्मा साका, वंदना गुत्तीकोंडा, रेणुका मच्छा, भाग्यलक्ष्मी श्रीमल, पद्मावती सग्गम, सपना चंदनशिवे, गीताबाई इरागंटी, अंबिका माने, स्वाती शिंदे, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, शरणपा जगले यांच्यासह मोठ्या प्रमाणात विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सोलापूर शहर व जिल्ह्यात काल 11 तारीख नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व सकल भागामध्ये पाणी आलं, परंतु कुंभारी येथील दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीमध्ये इतकं पाणी आलं की पाणी उरापर्यंत येत होतं। पाणीमुळे बाहेर पडणं मुश्किल होतं। गटार, संडास, मोरीतील पाणी, बाहेर पाणी, जमलेले पाणी, साचलेले पाणी सगळं मिश्रण एके ठिकाणी पाणी आलं। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला सर्व आमच्या माता भगिनी विडी कामगार महिलांनी सांगितलं की अशी परिस्थिती आहे, मी स्वतः गेलो, सेक्रेटरी साहेब स्वतः गेले, जाऊन त्याची पाहणी केलं। अतिवृष्टीमुळे झालं आम्हाला कळतंय, परंतु अतिवृष्टीमुळे झाल्यानंतर जे शासनाचं काम ते केलं पाहिजे। शासन आमचं मागणी यामध्ये असं आहे की आम्हाला त्या ठिकाणी सर्वे करून पूर्णपणे आमचं पुनर्वसन करा, नुकसान झालेला नुकसान भरपाई द्या, काम गेलेल्यांना काम द्या, ज्यांचं आरोग्य बिघडेल तिथं कायमस्वरूपी दवाखाना करा। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येऊन अशी प्रकारचे भावना या प्रकारचे निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे। आम्ही 2 दिवस वाट बघणार आणि संपूर्ण आपला घरकुल वसाहत एकत्रित येऊन शनिवारी जर या व्यवस्था नाही झाला तर या ठिकाणी सोलापूरचं सगळं त्या घरकुलमध्ये सर्व महिलांना घेऊन, लेकरा बाळांना घेऊन सगळ्यांनी कलेक्टर कचेरीला मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही। तोपर्यंत आमचा या ठिकाणी तुम्ही आमचा सुधारणा करा अशी विनंती निवेदन दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव रुपाली आहे। नवीन घरकुलमध्ये पाणी खूप घरात घुसलेलं आहे, लहान बाळं आहे घरात, आणि ते काय असल्याला आम्हाला पाणी जायला वाट करून द्यावी।